लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जान्हवीला फारच एकटं वाटत असतं. त्याच्यामुळे जयंत आता जान्हवीला एक छोटासा गोडसा क्यूटसा काहीतरी सरप्राईज गिफ्ट घेऊन आलेला असतो. जान्हवी ते पाहते आणि जान्हवी प्रचंड खुश होते. आपल्याला सर्वांना असं वाटतं की या दोघांची नक्कीच काहीतरी गुड न्यूज असेल आणि जान्हवीला बाळ होणार असेल. पण तसं काहीही नसून जयंतने एक छोटासा क्यूटसा व्हाईट ससा घेऊन आलेला आहे, जो की जान्हवीला प्रचंड आवडलेला असतो. जान्हवी पहिल्यांदा त्याला खूप घाबरते, पण नंतर त्याला अगदी प्रेमाने ती जवळ घेऊन बसलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यानंतर जान्हवी आता त्या सशाला एक स्पेशल असं नाव देते आणि ती त्याचे खूप लाड करते. त्याला आंघोळ घालते, त्याला क्लीन करते आणि त्याच्यामुळं आता जान्हवीचा चांगला वेळ चाललेला असतो. त्यानंतर आता जान्हवीसुद्धा खूप खुश असते की तिला दिवसभर काहीतरी बोलायला आणि खेळायला एक नवीन असा पाहुणा भेटलेला असतो. त्यामुळं जान्हवी आता खूप खुश दिसत असते. परंतु आता जयंतचं डोकेदुखी अजूनच वाढलेली असते, कारण की जान्हवी आता त्याच्याकडे अजिबात लक्षच देत नसते. जान्हवी नुसतं त्या सशाला घेऊन त्याच्यावर सगळं प्रेम करत असते आणि जयंतवर अजिबात प्रेम करत नाही, जयंतकडे अजिबात लक्ष देत नाही असं त्याला वाटतं. आणि एके दिवशी तर जान्हवीने कहरच केलेला असतो की तिने आता ठरवलेलं आहे की हा ससा आपल्या दोघांच्या मध्ये झोपणार. तिने त्या सशाचा बेडसुद्धा तिथे टाकलेला असतो. त्यानंतर जयंत जान्हवीला समजावतो की अगं जान्हवी, त्याच्या अंगावर बरेचसे जर्म्स असतात, त्यामुळे तो आपल्या दोघांच्या मध्ये इथं झोपू शकत नाही. तुझ्या सेफ्टीसाठी मी हे करतोय. त्यानंतर जान्हवी म्हणते की मी त्याला क्लीन केलेला आहे, आपल्या दोघांच्या मध्येच तो इथे झोपणार आहे, मी त्याला कुशीत घेऊन झोपणार आहे, मला त्याचे खूप लाड करायचे आहेत. हे जेव्हा जयंत ऐकतो तेव्हा जयंतचा राग पुन्हा अनावर होतोय की आता जयंत त्या सशाला गंभीर इजा करणार का, हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल.